पाडळी तालुका हातकणंगले येथील तरुणाचा पुलाची शिरोली येथे प्रेमप्रकरणातून निर्घृण खून. प्रेमप्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पुलाची शिरोलीतील बुधले मंगल कार्यालय येथे घडली. खून झालेला तरुण हा पाडळी तालुका हातकणंगले येथील होता. तो सैन्य दलात आर्मीत भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याआधीच जीवनातून संपला आणि त्याचे आर्मीचे स्वप्न अपुरेच राहून गेले. घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की मयत तरुणाचे नाव संकेत संदीप खामकर, वय वर्ष 19, राहणार पाडळी तालुका हातकणंगले असे असून त्याचे पेठवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्या मुलीच्या नातेवाईकांचा पुलाची शिरोली बुधले मंगल कार्यालयात बारशाचा कार्यक्रम होता. संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्राला सोबत घेऊन बुधले मंगल कार्यालयात आला असल्याचे मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर संकेत व नातेवाईक यांच्यात वाद झाला. या वादातून नातेवाईकांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारले. ही घटना शुक्रवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या तरुणावर हल्ला होत होता त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. त्याच्या सोबत आलेल्या मित्रासही मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईलही काढून घेतला. घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने तेथून पळ काढला. त्याने शिरोली फाटा येथे येऊन अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. संकेतला वेळेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असते तर त्याचा जीव वाचला असता. संकेत 5 वर्षाचा होता त्यावेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यानंतर संकेतची आई ही संकेतला सोडून तिच्या माहेरी निघून गेली आहे. त्यानंतर आजपर्यंत संकेतचा सांभाळ त्याच्या आजी व चुलत्यांनी केला होता. संकेतचा खुनाच्या बातमीने पाडळी गावात खळबळ उडाली आहे. शिरोल MIDC पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी हा एका प्रकरणात सजा भोगत आहे. तो नुकताच पॅरोलवर बाहेर आला असे समजते. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी अधिक तपास करत आहेत. त्याच्या पश्चात वयस्कर आजी आजोबा व लहान बहीण असा परिवार आहे.